काय ग, आली माहेरून? काय दिलं तुझ्या आई बाबांनी धोंड्याला? आई, मी घरात पाय ठेवतानाच तुमचं हे सुरू झालं. दागदागिनी आणली ना? आई, बाबांची परिस्थिती थोडी कठीण आहे. कठीण आहे म्हणजे लोकांच्या सुना दागिने काय, भेटवस्तू काय तू घेऊन येतात माहेरून, आणि तू काहीच नाही आणले. आई, धोंड्याच्या महिन्यात मुलीला कपडे घेणे, दागदागिने घेणे हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहिली आहे की घेणं आवश्यकच असते का? दागिने नाही तर एखादी भेटवस्तू तर द्यायची होती. माझ्या आई बाबांनी मला दागदागिने नाही दिले तर काय झालं, पण त्यांनी मला अशी एक अनमोल भेटवस्तू दिली आहे. कुठे आहे भेट? बघू दे. ती भेटवस्तू म्हणजे आपला कितीही अपमान झाला तरी मोठ्यांचा आदर करायला विसरू नये. माझे आई बाबा दागदागिने देऊ शकले नाही आई, पण मला चांगले संस्कार देऊन पाठवले त्यांनी. म्हणून आई, माहेरची किंमत भेटवस्तूनी नाही संस्कारांनी ठरते. खरंच मला माफ कर बाळा. नाही आई, असं म्हणू नका. संस्कारापेक्षा कोणती दुसरी भेटवस्तूच नसते. मला माफ कर ग. अगं सुनबाई, आज एवढा उशीर कसं काय झाला? हो आई, आज थोडं उशीर झालं कारण उद्या ट्रेनिंगला मला बाहेर जायचं आहे ना. त्याच्याबद्दल आज मीटिंग होती ऑफिसमध्ये, म्हणून थोडं उशीर झालं. ठीक आहे ठीक आहे, तू फ्रेश होऊन जा. मला उद्या लवकर उठायचं आहे. 4 वाजता स्वयंपाक वगैरे टिफिन वगैरे घेऊन मला जायचं आहे. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही आराम करा. मला फक्त उठवाल, मी तोपर्यंत तुझं ताट करून ठेवते. ठीक आहे, ये मग आपण दोन्ही सोबत जेवण करू. तुम्ही आतापर्यंत जेवण करायला का राहिले? तू आपली पॅकिंग करून घे, तू काळजी नको करू, सगळं बरं होईल. घे सुनबाई टिफिन. ओ आई, तुम्ही टिफिन बनवलं? पण का? मी उठली होती ना. आई, तुम्ही कशाला त्रास केलं? अगं त्यात काय झालं? एवढंच कर्तव्य नाही का माझं? तू रात्री 11:30 वाजता आली आणि तुझी झोप पण नाही झाली असेल, आणि इतक्या लवकर उठणं, तुझी आज मीटिंग आहे, कशी काय केली असती ग एवढं? आणि तू सगळं करतेस तर या घरासाठीच करतेस ना. ऐक सुनबाई, आता माझं, तुला जर वेळेवर जेवण नाही मिळेल तर हे कमावून काय फायदा? मग तुमच्या तब्येतीत, मग माझं कर्तव्य नाही का थोडस काही करायचं? मग तू तेवढं काही उपकार मानू नको. धन्यवाद आई. अगं काय बोलत राहिलीस तू? किती बोलते अजून? तू एवढी रात्रंदिवस राबराब राबराब करते या घरासाठी, तर माझे एवढं छोटस काम बघ मी नाही करू शकत का तुझ्यासाठी? कशाचे उपकार म्हणतेस? मग घे पटकन डबा आणि लवकर वेळ होईल तिथे. चल बेटा, मी चालली ऑफिसला. अगं मम्मी, आजच्या दिवस ऑफिसला नको जाऊ ना. कम आज काय आहे? मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. अगं सुनबाई, आजच्या दिवस तरी ऑफिसला सुट्टी घे ग. अहो आई, मला आज ऑफिसला जाणं गरजेचं आहे. माझी ऑफिसला मीटिंग आहे आज. अगं पण त्यापेक्षा आजचा दिवस महत्वाचा आहे ग. अगं आईला मम्मीला ना माझा बर्थडे लक्षात नाहीये. नको रडू बाळा. कदाचित मम्मी तुझ्या ऑफिसच्या कामामध्ये खूप बिझी असते रे, म्हणून तिला आठवण नसेल. पण तू टेन्शन नको घेऊ, मी आम्ही करू तुझा बर्थडे साजरा. काहून नाही? सॉरी, आज एवढ्या लवकर झोपला? तू आलीस सुनबाई? सुनबाई, तू एका दिवसाला किती कमावते ग? का बरं असं का विचारून राहिले आई तुम्ही आज? मी एका दिवसात 2000 रुपये कमवते. अहो पण का सुनबाई, हे घे माझे बचत केलेले पैसे 2000 रुपये, आणि उद्याची सुट्टी घे ग 1 दिवसाची. तू एवढ्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी झालीस की आज तुझ्या मुलाचा बर्थडे होता ते तुझ्या लक्षात नाही? काय आई, आज सोहरीचा बर्थडे आहे? चुकले रे बाळा, मला माफ कर रे बाळा. पैसे तर खूप कमवले बाळा, पण नात्याला विसरून गेले. म्हणून तुला विनंती करते ग, तू उद्या घरी सुट्टी घे आणि मुलाला बाहेर फिरायला ने. त्याच्या आवडीचं कर, त्याला जे आवडते ते त्याला खायला दे. काय बेटा, तू येऊन राहिली आहे? हो हो, सांगते तुझ्या बहिणीला. हो सुनबाई. काय आई, माझी लेक येत आहे ग, तुझी नणंद आज. तुला आवडीचं जेवण बनव म्हटलं. हो का, ताई येत आहे?
हो हो, मी ताईच्या आवडीचे सर्व बनवते. कपड्यांच्या घड्या घालणं नाही होत आणि व्यवस्थित काही करणं ठेवणं राहणं नाही होत. दादाचा फोन. हा बो, काय वहिनीला प्रसूतीकडे सुरू झाल्या? ठीक आहे दादा, तू टेन्शन नको घेऊ. हो हो, मी लगेच निघते. काय ग, कुठे चाललीस? तरी आईकडे. वहिनीला प्रसूतीकडे सुरू झाले आहेत आणि वहिनीकडे थांबणार कोणीच नाहीये. मी ननदबाईसाठी जेवण बनवलं आहे आणि त्यांना जर आवडेल काही तर बनवून घेतील आपल्या आवडीचं. कोणाला विचारून चालली तू? माझी लेक येत आहे. आई, मी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही मला सहज जाऊ दिलं असतं का? सुनबाई, लक्षात ठेव, तुझं लग्न झालंय, तुला फक्त सासरच्या लोकांचंच बघावं लागेल. सुनेने कधी माहेरच्यांची मदत करू नये. पैशाने तर नाही, काही शरीराने तर करू शकतो ना. तुम्ही तुमची चीड तुमच्या जवळ ठेवा. मला वेळ होऊ देऊ नका, मला जायचं आहे. काय, वहिनीच्या माहेरचे आले? ठीक आहे दादा. हो. आता काय झालं? देतो मी आता तुमच्या मुलीला फुल टाइम सर्व्हिस. बोलवून घेतले वहिनीच्या माहेरचे लोक. आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आई तुम्ही की सासरचे लोक फक्त घेणं जाणतात, देणं नाही. आणि प्रत्येक संकटाच्या वेळेस मुलीच्या माहेरचेच लोक उपयोगाला येतात, सासरचे नाही. आणि ते सुद्धा कोणालाही न बोलता. आजी आली, आजी आली, कोण आहे ग भाभी? आजी आली. काय सासूबाई, तुम्ही थांबा इथंच. आतमध्ये येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. हे शहरातलं घर आहे, गावातलं शेणामातीचं घर नाहीये. सुनबाई, कोणाचा फोन नव्हता लागत ग आणि मला तुमची सर्वांची खूप आठवण आली म्हणून मी वेळ काढून आली ग. आठवण आली होती की शहरातली एसीची हवा खायची होती. ए आजी, चल ना घरात. हे घे बेटा, खाऊ मी तुझ्यासाठी. त्या घरात नाहीतर 1 महिना डेरा बसेल आपल्या घरात. अगं पण आजी, जे असली जुनी साडी आणि फाटकी पिशवी घेऊन आला माझ्या इज्जतीचा कचरा करायला. आमच्या सोसायटीमध्ये असा बाया नाही राहत. काय म्हणतील ते लोक मला सोसायटीची. आई, मी सगळं बघितलंय. आजीने फाटके कपडे घातले तर काय झालं? हे तुझ्यासारखी घमंडी तर नाही ना. आई, मी तुला शेवटचं सांगते, जर या घरात आजीने राहणार तर मी पण नाही राहणार. नको ग बाळा, अशी नको बोल. मला माफ कर बाळा, चुकलं माझं. या सासूबाई घरात.